कधी कधी स्वतःला प्रश्न पडतो, स्वामी नसते तर काय झालं असतं माझं, आणि जे जीवन जगतोय ते नक्की आपण जगतोय की कोणाचा हात आपल्या पाठीशी आहे. कधी कधी असं वाटतं जणू काही सगळं संपलंय, जणू आयुष्याच्या वहीत शेवटचं पान उघडलंय. नशीब साथ सोडून उभं आहे, नाती एकामागून एक तुटत चाललीत, आणि स्वप्न जी कधी काही डोळ्यांत झळकत होती तीच आज डोळे मिटले की टोचायला लागली. तो काळ असा असतो की हसणं विसरलं जातं. आरशात पाहिलं की स्वतःलाच प्रश्न पडतो, मी इथपर्यंत कसा आलो. ही गोष्ट आहे अशाच एका माणसाची. नाव धरूया अर्जुन. अर्जुनचं आयुष्य कधीच सोपं नव्हतं. मध्यमवर्गीय घर, मोठी स्वप्न आणि त्याहून मोठी जबाबदारी. वडील आजारी, आईचं थकलेलं मन आणि स्वतःच्या मनात सतत धडधडणारा एक प्रश्न, आपण खरंच काहीतरी बनणार आहोत का. नोकरी मिळाली होती पण मनासारखी नव्हती. पगार कमी, अपमान जास्त. तरीही घरासाठी सगळं सहन केलं. पण आयुष्य थांबत नाही ना. एकामागून एक आघात यायला लागले. जिच्यावर त्याने मनापासून प्रेम केलं होतं, जिच्यासाठी भविष्यातले सगळे रंग त्याने मनात रंगवले होते, तीच एका दिवसात म्हणाली, माझं आयुष्य वेगळ्या दिशेने जात आहे. त्या दिवशी अर्जुन आतून मोडला, पण अजूनही तो उभा होता. कारण जबाबदाऱ्या होत्या, मात्र नशिबाला अजून काही दाखवायचं होतं. कंपनी बंद पडली, नोकरी गेली, हातात उरली ती फक्त चिंता आणि प्रश्न. रात्री झोप लागत नव्हती. डोळे मिटले की विचारांची गर्दी. काय चुकलं माझं, मी एवढा अपयशी का. एक दिवस तर असं वाटलं आता काहीच उरलेलं नाही. त्या रात्री पाऊस पडत होता. अर्जुन रस्त्याने नुसता चालत होता, ना दिशा ना उद्देश. मनात एकच विचार, सगळं संपवावं का. आणि तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक जुना छोटासा मंदिराचा दिवा दिसला. पावसातही तो दिवा विझला नव्हता. अर्जुन थांबला. त्या मंदिरात आत गेल्यावर समोर एकच प्रतिमा होती, श्री स्वामी समर्थ. त्या मूर्तीसमोर काहीही न बोलता तो बसला. ना प्रार्थना ना मागणं, फक्त अश्रू. बराच वेळ तो तसाच बसून होता. आणि अचानक मनात एक विचार चमकून गेला, जर खरंच सगळं संपलं असतं तर मी इथे आलोच नसतो. त्या क्षणी त्याला आठवलं, लहानपणी आजी म्हणायची, स्वामी संकटात थेट उत्तर देत नाहीत, ते फक्त योग्य दिशेचा संकेत देतात. अर्जुनने डोळे उघडले आणि त्या मूर्तीच्या नजरेत त्याला काहीतरी वेगळंच जाणवलं. जणू स्वामी म्हणत होते, तू हरलास असं नाही, तू थांबलेलास. त्या दिवसानंतर अर्जुन बदलला. सगळं लगेच चांगलं झालं नाही, पण तो बदलला. सकाळी उठून पहिल्यांदा स्वामींचं स्मरण. नोकरी नसेल तरी प्रयत्न सोडले नाहीत. लोकांनी नकार दिला पण त्याने स्वतःला नकार दिला नाही. काही दिवसांनी एक लहानसं काम मिळालं. पगार कमी पण आत्मसन्मान होता. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. घरात हास्य परत आलं. आईच्या डोळ्यात पुन्हा आशा दिसू लागली. एक दिवस अर्जुन पुन्हा त्या मंदिरात गेला. यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर कृतज्ञता होती. तो हळूच म्हणाला, स्वामी तुम्ही काही मागितलं नाही पण सगळं दिलंत. त्या क्षणी त्याला उमगलं, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच आयुष्याची खरी सुरुवात होते. जेव्हा सगळे हात सोडतात तेव्हा स्वामी हात धरतात, आणि जेव्हा शब्द संपतात तेव्हा श्री स्वामी समर्थ मनात शांतपणे उभे राहतात. आजही जर तुला असं वाटत असेल की नशीब, नाती, स्वप्न सगळं हातातून निसटतंय, तर लक्षात ठेव, स्वामी अचानक दिसतात पण ते कधीच अचानक नसतात. तुझं इथे येणं योगायोग नाही, हा स्वामींचाच संकेत आहे. थांबू नकोस, विश्वास ठेव, श्री स्वामी समर्थ म्हण आणि पुढचं पाऊल टाक. श्री स्वामी समर्थ.